लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटींचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आला। बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची पुरती दमछाक होऊ लागल्यानं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय। त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले, त्यांनी समाज कल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत। याचा अर्थ तुम्ही 2100 रुपये देऊ शकणार नाही आहेत, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आदिवासी विभाग असो किंवा मग समाज कल्याण विभाग असो, याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नंतर SC ST OBC विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता ठप्प पडणार आहेत। त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत, संजय गांधी निराधारचे पैसे लोकांना मिळत नाहीत, इतर सर्व योजना तुम्ही करू शकत नाही आहे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ शकत नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला या लोकांनी आणलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती।